षष्ठो अध्याय. श्री गणेशाय नमः. धरुणी शिशूचा हात अक्षरे पंडित लिहिवीत तैसे हे स्वामी चरित्रामृत स्वामी समर्थ वदविता. मी केवळ मती मंद केवी वरुण चरित्र अगाध परी माझा हा छंद स्वामी समर्थ पुरवितो. ज्याच्यावर प्रसादे करुणी मुडा होय शास्त्रज्ञाने त्या समर्थांचे चरण वारंवार नमित असे. कृपाळू होऊनी समर्थ वदवावे आपुल्या चरित्रा श्रवणे श्रोतेयांच्या चित्त्या ब्रह्मानंद प्राप्त होवो. सूरत रुची घेऊनी सुमने त्याचीच अर्पावी प्रीतीने झाला ग्रंथ स्वामी कृपेने त्याच पदी अर्पिजे. मागील अध्यायाच्या अंती चोळपा विनवी स्वामींप्रती कृपा करुणी मजवरी बहुध्यासी चालावे. भाषण ऐसे ऐकुनी समर्थ बोलले हसुनी. मल्हाररावाची मनी आम्हाविषयी भाव नसे म्हणून त्याच्या नगरात आम्हा जाणे नवे उचित. अक्कलकोटी नगरात आम्हा राहणे आवडे. ऐसे ऐकुनी या वाणी चोळपा खिन्न झाला म्हणे. त्याने सत्वर होऊन तात्या प्रती सांगितले. ऐसा प्रयत्न व्यर्थ गेला. तात्या मनी चिंतावला. आपण आलो ज्या कार्याला ते न जाय सिद्धीस परी पहावा प्रयत्न करुनी ऐसा विचार केला मनी. मग काय केले तात्याने अनुष्ठान आरंभिले. ऐसे नाना उपाय केले परी ते सर्व व्यर्थ गेले. कार्य सिद्धीस न गेले. खिन्न झाले मुख त्यांचे. भक्ती नाही अंतरी दांभिक साधनांते करी त्याचे स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील. त्यांनी माजविली ढोंगे आणि केली नाना सोंगे. भक्तिविण हट योगे स्वामी कृपा न होय. मग तात्यांनी काय केले. सप्ताहाशी ब्राह्मण बैसविली. गुरुचरित्र आरंभिले भावयासी स्वामी कृपा. पण त्याच्या वाड्यात कधी न गेले समर्थ. ताता झाला व्यग्रचित्त. काही उपाय सुचेना. मल्हारराव नृपाने पाठविले ज्या कार्याकारणे ते आपल्या हातून होणे अशक्य असे वाटले. आता जाऊन बळोद्यासी काय सांगावे राजयासी आणि सकळ जणांची तोंड कैसे दाखवावे. ऐसे उपाय करून न होय स्वामी प्रसन्न. आता एक युक्ती योजून न्यावे पडवून येतीसी. स्वामी केवळ ईश्वर मूर्ती हे निर्णय तो मंदमती म्हणून योजला कपटी युक्ती. परी ते सिद्धीस न जाय. असो कोणे एके दिवशी साधून योग्य समयासी मेळ्यात घालून स्वामीसी तात्या साहेब निघाले. कडप गावच्या मार्ग धरीला अर्धमार्गी मेणा आला. अंतरसाक्ष समर्थाला गोष्ट विदित झाली. मेण्यातून उतरले. मागुनी अक्कलकोटी आले. ऐसे बहुत वेळा घडले. हाही उपाय खुंटला. मग पुढे राजवाड्यात जाऊन राहिले समर्थ. तेव्हा उपाय खुंटतात टेकीत हात तात्यांनी. आता या प्रकारे प्रयत्न केले परी तितुके व्यर्थ गेले. व्यर्थ दिवस गमावले. द्रव्य खर्चले व्यर्थचे. मग अपयशाते घेऊन बळोद्यासी आले परतुनी. समर्थ कृपा भक्ती वाचुनी अन्न उपाय न होय. परी मल्हारराव नृपती प्रयत्न आरंभित पूर्ती. सर्वत्रासी विचारती कोण जातो स्वामीकडे. तेव्हा मराठा उमाराव यशवंत त्याचे नाव. नृपकार्याची धरुणी हाव आपण पुढे जाहला. स्वामी कारणे वस्त्रे भूषणे धन आणि अमोल रत्ने देऊनी त्याजवळी नृपाने आज्ञा दिली जावया. तो येऊनी अक्कलकोटी घेतली समर्थांची भेटी. वस्त्रे अलंकार सुवर्ण ताटी स्वामीं पुढे ठेविता. ती पाहुनी समर्थाला तेव्हा अनिवार्य क्रोध झाला. यशवंत पाहुनी डोळा काय तेव्हा बोलले. अरे बेडी आणूनी सत्वर ठोका याच्या चरणी. ऐसे त्रिवार मोठ्याने समर्थ क्रोधे बोलले. क्रोध मुद्रा पाहुनी यशवंत अभ्यायला मनी पळाले. तोडची पाणी लटालटा कापू लागला. मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासी सत्वर यावे बळोद्यासी तेथील कार्य सोडून. साहेब विष प्रयोग केला मल्हाररावावरी आला आणि कृत्या माझी यशवंताला गुन्हेगार लेखिले. हाती पायी बेडी पडली. स्वामी वचनांची प्रचिती आली. अघटी लीला दाविली. ख्याती झाली सर्वत्र. समर्थांची अवकृपा ज्यांवरी त्याचे कष्ट होती शरीरी. कृपा होई ज्यावरी तर सर्वानंद प्राप्त होय. महासमर्था भक्त पालका अनादी सिद्धा जगनायका निषेदिनी शंकर सखा विष्णुचिय मणी वसे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा भक्त परिसोत षष्ठ अध्याय गोढा. इति श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शुभम भवतु. श्रीरस्तु.